आणि यापुढची बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली। धनंजय मुंडेंची विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा चांगलीच राजकीय कोंडी केल्याचं चित्र आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंवरती मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढू लागलाय। तर इकडे नेत्यांच्या भेटीगाठींना सुद्धा वेग आल्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचं काय होणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे। नैतिकता बघावी, राजीनामा द्यावा, हे सगळं होऊ द्या। 6 महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रिपद घ्यावं। या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा। धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून दिवसेंदिवस दबाव वाढत चाललाय। मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साध्य शपथ घेतो की खरं तर मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेऊन पुरे 3 आठवडे उलटलेले नाहीत, तोच त्यांच्यावर राजीनाम्याच्या मागणीचा दबाव वाढलाय। विरोधकांच्या सोबत सत्ताधारी पक्षातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांची मोठी राजकीय अडचण झाली आहे। हे प्रकरण सतत चर्चेत राहिल्यामुळे राजकारण सुद्धा ढवळून निघालंय। या पार्श्वभूमीवर अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे। तुम्ही काय सांगताय आम्हाला? नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे। आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका। तुम्ही किती नीतिमान आहात ते आम्हाला माहिती आहे। तुम्ही फार मोठ्या नीतिमत्तेचा झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला नाही आहात। विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत। जेव्हा आर पाटलांच्या बाबतीत एक साधं वक्तव्य त्यांच्याकडनं आलं होतं, ते सुद्धा हिंदीत आलं होतं। मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या एका व्यक्तीने हिंदीत चुकीचं स्टेटमेंट दिलं, पण नैतिकता बघता त्यांनी तिथं राजीनामा दिला। आमचं मत आहे की नैतिकता बघावी, राजीनामा द्यावा, हे सगळं होऊ द्या। 6 महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रिपद घ्यावं। एकीकडे विरोधकांच्याकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुंडेंच्या बचावासाठी फारसं कुणी पुढे येताना दिसत नाही। संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणावरून विरोधकांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला खिंडीत गाठलंय। तर इकडे गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेतल्याचं पाहायला मिळतंय। 2 जानेवारीला सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। विशेष म्हणजे त्याच दिवशी धनंजय मुंडे सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटले। 6 जानेवारीला धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। त्याच रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा बंद दाराआड बैठक झाली। इकडे 6 जानेवारीला सुरेश धस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा भेट घेतली होती। तर संध्याकाळी सुरेश धस हे अजित पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यालयात पोहोचले। यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे। आकांची भूमिका फुल सपोर्टेड आहे। आकाला माहित नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आता सांगता काय? नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला। धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी केली जाते। पण गेल्या काही दिवसातल्या नेत्यांच्या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडतंय अशी चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।